नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे दीपक मचाडो लिखित द गर्ल इन द विंडो. तर सादर आहे कथा द गर्ल इन द विंडो. हजरतगंज जाएंगे? जी. तो ठीक है. असं म्हणून आम्ही सर्वजण त्या डुकराच्या मुंडीच्या आकाराचं बॉनेट असलेल्या विक्रम टेम्पो टॅक्सीमध्ये बसलो. 8 जणांची बसायची सोय असलेल्या या टेम्पोच्या निर्माणकर्त्यांचा असा दृढ समज असावा की मानवी कानाचा पडदा हा गेंड्याच्या कातडीचा बनवलेला आहे. कारण इतका प्रचंड धाडधाड करत हा वाहन प्रकार चालायचा की घासलेटवर चालणाऱ्या पंपसेटवर बसून आपण प्रवास तर करत नाही ना, असा मला नेहमी भास होई. परंतु लखनौ शहरात त्यावेळी हे प्रवासाचं एक प्रमुख आणि भरवशाचं साधन होतं. हजरतगंज हा लखनौ शहराचा केंद्रबिंदू असलेला विभाग आहे. थोडक्यात आपल्या मुंबईच्या फोर्ट विभागासारखा. बँकेत अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर त्यांच्या अधिकारी प्रशिक्षण संस्थेत आम्ही भारताच्या विविध शहरातून जवळजवळ 30 जण महिन्याभराच्या अभ्यासक्रमासाठी लखनौला आलो होतो. दिवसभरात 7 तास ग्रामीण विकास, सहकारी बँकांची तपासणी अशा क्लिष्ट विषयांवरील लेक्चर्स ऐकल्यानंतर आम्ही हॉस्टेलवर थोडेच बसून राहणार होतो. मग दररोज संध्याकाळचा कार्यक्रम काय? चलो हजरतगंज. हॉस्टेलच्या आसपासचा रटाळ परिसर सोडून हजरतगंजला जाणं, तो कर्कश वाहन प्रकार सहन करून सुद्धा, हा आमच्या विरंगुळ्यासाठी एकमेव मार्ग होता. तिथे एखाद्या पॉश कॉफी हाऊसमध्ये बसून लखनौमधील अस्सल खानदानी घराण्यातील डौलदार युवतींच्या डोळ्यांना डोळे भिडवत बसल्यावर आमचा मानसिक थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. रविवारी सुट्टी असायची. आमचे इतर सहकारी ह्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत मस्तपैकी ताणून साखरझोप पुरवायचे. परंतु मी आणि माझा मुंबईचा एक ख्रिस्ती असलेला सहकारी आम्हा दोघांना आमच्या धार्मिक कर्तव्यांचं पालन करण्यासाठी रविवारची सकाळची ती साखरझोप सोडून यावी लागत असे. रविवारच्या मिस्सेसाठी आम्ही दोघं सेंट जोसेफ्स कॅथेड्रल हजरतगंज इथे जायचो. येथे रविवारची मिस्सा ऐकण्यात एक विशेष आगळेपण जाणवायचं. लखनौ ही पूर्व काळाची इंग्रज वसाहत. त्यांच्या रीतिरिवाजांची झलक अजूनही तेथे जाणवायची. ला मार्टिनिएर या प्रसिद्ध शाळेतील निवासी विद्यार्थी विद्यार्थिनी हे आपापल्या शाळेचा रुबाबदार गणवेशात चर्चला यायचे. मरून रंगाच्या टोप्या परिधान केलेल्या शाळकरी मुलींचे त्या विशाल पाईप ऑर्गनच्या साथीने ग्रेगोरियन संगीतावर चाललेले धीरगंभीर भक्तिगायन ऐकून आपण भारतात नाही तर एखाद्या परदेशी चर्चमध्ये मिस्सा ऐकत आहोत असं वाटायचं. तिकडच्या वास्तव्यातील दुसरा रविवार होता. मिस्सा नुकतीच संपलेली होती. चर्चच्या आवारामध्ये स्थानिक लोक एकमेकांशी बोलत होते, गप्पा गोष्टी करत उभे होते. तेवढ्यात समोरून एक 50च्या आसपास असलेली थोडीशी गोरटेली कांती असलेली बाई लगबगीनं येत असताना दिसली. आम्ही देखील त्या मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत उभे होतो. ती आमच्याकडे आली. इज फादर सेड्रिक देअर? तिनं आम्हाला विचारलं. इथल्या चर्चमधील फादर कोण, कुठले, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. वी आर सॉरी मॅडम, मी म्हटलं. आम्ही इकडचे नाहीत, मुंबईहून काही दिवसांकरता आलो आहोत. ती जायला निघाली आणि अचानक काहीतरी आठवल्यासारखं परत आमच्याकडे आली. तुम्ही मुंबईला राहता? माझी एक पुतणी राहते तिथं, माहीमला, मिसेस हेनरिक्स. कर्मधर्म संयोग असा की माझा मित्र टेरेन्स हा देखील माहीमचा आणि त्या मिसेस हेनरिक्स नेमक्या त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या निघाल्या. मग काय म्हणता, लखनौच्या त्या आंटी, त्यांचं नाव मिसेस ॲडम्स असं कळलं, आमच्यावर भलत्याच खुश झाल्या. इट्स सच अ स्मॉल वर्ल्ड, त्या म्हणाल्या आणि फादर सेड्रिकशी त्यांचं काम होतं ते पार विसरून गेल्या. मिसेस ॲडम्स ह्या एक अँग्लो इंडियन विधवा होत्या. एकच मुलगी होती. तिचं लग्न होऊन ती इंग्लंडला स्थायिक झाली होती. आता लखनौच्या रेसिडेन्सी जवळच्या विभागात त्या एकट्या राहत होत्या. अशा व्यक्तींना संगत हवीच असते. त्यांनी आम्हाला संध्याकाळी घरी जेवायला या असं आमंत्रण दिलं. आम्ही खोटेच आढेवेढे घेत ते आमंत्रण स्वीकारलं. हॉस्टेलच्या जेवणामधील तोच तोचपणा, यातून आज तरी मुक्ती मिळेल यातच काय ते सारं होतं.
संध्याकाळी मिसेस ॲडम्सनी दिलेल्या पत्त्यावर आम्ही निघालो. रेसिडेन्सी विभाग हा तसा नीटनेटका आणि स्वच्छ आहे. दोन्ही बाजूला वसलेले टुमदार बंगले व त्यांच्या समोर आवडीनं जोपासलेले हिरवेगार बगीचे. एका विशिष्ट वळणावर पोहोचल्यावर नक्की कुठे जायचं ते आम्हाला कळेना. तोच समोरच्या बंगल्यातून एक रंगीत फुटबॉल आमच्या समोर येऊन पडला आणि त्या पाठोपाठ 9-10 वर्षांचा एक सुदृढ मुलगा धावत आला. मी बॉल उचलला आणि त्याच्याकडे फेकला. मुलानं एक गोड स्मित केलं आणि तो वळणार इतक्यात मी त्याला विचारलं, बेटा मिसेस ॲडम्स का घर कहाँ है बताओगे? शुअर अंकल. दोन दुधाचे दात पडलेल्या स्मितामागून उत्तर देत तो म्हणाला, दॅट सेकंड हाऊस आफ्टर द पोस्ट बॉक्स, दुसरा बंगला. मुलगा चटपटीत वाटला म्हणून त्याचे केस कुरवाळीत मी त्याला विचारलं, व्हॉट्स युअर नेम स्मार्टी? इतक्यात घराकडून कौशिक अशी हाक ऐकू आली. कमिंग असं म्हणत त्यानं घरात धूम ठोकली. त्याचं नाव काय याचं उत्तर तर मला मिळालं होतं, पण ज्या आवाजात ती साद ऐकू आली होती तो आवाज सत्तारीवर छेडलेल्या एखाद्या नाजूक मधुर सुरासारखा माझ्या हृदयाला भिडला होता. मान वर करून मी आवाजाच्या दिशेला नजर वळवली. डोक्यापासून पायापर्यंत वीज सळसळत जावी तशी एक रोमांचक भावना माझ्या नसानसांना डिवचून गेली. घराच्या खिडकीतून मूर्तिमंत लावण्यानं ओतप्रोत बहरलेला एक चेहरा आमच्या दिशेनं बघत होता. विशीच्या जवळपास वय असलेल्या एका अतिशय लोभसवाण्या सुंदरीच्या ओठातून ते मधुर शब्द आले होते. डोळ्यातील धुंद नजरेमागून विलसत असलेली तिची नम्रता तेवढ्या अंतरावरूनही भुरळ घालत होती. तिचे गाल, हनुवटीची रचना आणि जे काही माझ्या दृष्टिक्षेपात होतं त्यावरून तिचं देवी समान तेज आणि यौवनाचा प्रभाव कोणालाही घायाळ करील असा होता. इतर सुंदर मुली मी पाहिल्या नव्हत्या किंवा माझा संपर्क झाला नव्हता अशातला भाग नव्हता, पण मला पुतळ्यासारखं स्तब्ध बनवणारं अजब सौंदर्य मी प्रथमच पाहत होतो. कौशिक तिच्याकडे पोहोचला तेव्हा तिनं त्याला दटावल्यासारखं केलं. बहुतेक रस्त्यावर खेळायला जाऊ नको आणि अनोळखी माणसांबरोबर संवाद करू नको अशी नाजूक तंबी तिनं त्याला दिली असावी. मी तसाच टक लावून तिथे पाहत उभा होतो. हे कम ऑन, टेरेन्सनं मला भानावर आणलं. काय वेड्यासारखं बघतोयस तिथं? होय, मी वेडाच झालो होतो. टेरेन्स तसा सरळ पोरगा. त्याला पोरीबाळींबद्दल अजिबात जिज्ञासा नसायची. आपण बरं की आपलं काम बरं अशा स्वभावाचा. रीडर्स डायजेस्ट आणि इतर कादंबऱ्यांच्या विश्वात तो मशगूल असायचा. माझी रसिकता त्याला काय समजणार? शी इज सिम्पली मार्वलस असं पुटपुटत मी त्याच्याबरोबर निघालो. मिसेस ॲडम्सकडील जेवणाचा बेत अत्यंत लाजवाब होता. हॅम अँड सॉसेजेस, मटण पुलाव, पुडिंग असा कॉन्टिनेंटल थाट होता. माझं मात्र त्या जेवणावरचं लक्ष पार उडालं होतं. डोळ्यांपुढे सतत येत होती ती माझ्या हृदयाचा ठाव घेणारी ती सौंदर्याकृती. काही केल्या माझ्या मनश्चक्षून पुढून ती हलत नव्हती. माझ्या स्वप्नातील राणी ती हीच असावी अशी मी स्वतःची खात्री करून घेतली होती. मनोमन प्रार्थना करत होतो, देवा माझी जीवनसाथी बनवायची असेल तर हीच बनव रे, हिच्याशिवाय आयुष्य जगणं मला शक्य होणार नाही. टेरेन्सनं मात्र जेवणावर व्यवस्थित ताव मारला. तो बोटं चाटत पुरेपूर आस्वाद घेत असतानाच मी त्याला म्हटलं, अरे काहीही कर, पण मिसेस ॲडम्सकडून कसं तरी दुसऱ्या जेवणाचं आमंत्रण मिळव. मी मात्र ठरवलं होतं, आमंत्रण मिळो वा न मिळो, मी माझ्या प्रियतमेला जिंकून घेण्यासाठी येथे येणारच होतो. संध्याकाळी लेक्चर्स संपल्यानंतर आमची दररोज रेसिडेन्सीची वारी होऊ लागली. प्रथमतः टेरेन्सला काहीच उलगडा होईना. मिसेस ॲडम्सच्या बागेतील फुलं न्याहाळण्याचा मला इतका विशेष पुळका का आलाय याचं त्या बिचाऱ्याला आश्चर्य वाटू लागलं. शेवटी एकदा मी त्याला सांगूनच टाकलं, टेरेन्स, आय लव्ह दॅट गर्ल वी सॉ इन द विंडो. काहीही करून मला ती हवीच. अरे काय वेड्यासारखं बरवतोस? टेरेन्स म्हणाला. ती कुठं आणि तू कुठं? आपण या शहराचे काही दिवसांचे पाहुणे.
तिची फॅमिली बॅकग्राऊंड, धर्म, जात, पात काय आहे तुला काही कल्पना आहे का? की आयुष्य म्हणजे तुला हिंदी चित्रपट वाटतोय, दिसली मुलगी की पटवली? बी प्रॅक्टिकल माय फ्रेंड. थोडा तुझ्या स्वप्नसृष्टीतून बाहेर उतर. टेरेन्सनं मला खूप समजावलं, पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. टेरेन्स, यू डोंट अंडरस्टँड व्हॉट इज लव्ह. मी त्याला म्हटलं, अरे मी तिच्याशिवाय आता जगूच शकत नाही. शेवटी टेरेन्स वैतागला. माझ्याबरोबर रेसिडेन्सीमध्ये त्यापुढे येण्यास त्यानं स्पष्ट नकार दिला. चांदोबा मासिकातील वेताळाच्या गोष्टींमधील विक्रमादित्यासारखा मी मात्र आपला हट्ट सोडला नाही. उगाचच मिसेस ॲडम्सच्या घरी जाऊन तिच्या घरासमोरील बागेतील फुलझाडांची मी प्रशंसा करत बसायचो. त्यांना पाणी घालायचो. एक डोळा मात्र सतत पलीकडच्या घराकडे लागलेला असायचा. तब्बल एक आठवडा तिचं दर्शन मला झालं नाही, तेव्हा मी कासावीस झालो. निदान कौशिक जरी भेटला असता तर आडवळणानं विचारपूस केली असती. तिकडे हॉस्टेलवर गेल्यावर मी वेड्यासारखा एकटक विचार करत बसायचो. ते पाहून पूर्वी मित्रत्वाचा सल्ला देणारा टेरेन्स चक्क माझी फिरकी घ्यायला लागला. लखनौच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये काही बेड्स खाली आहेत, अशी प्रेमळ सूचनाही त्यानं मला देऊन टाकली. आता आमच्या प्रशिक्षणाचा एकच आठवडा बाकी राहिला होता आणि माझं स्वप्न साकार होण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. परंतु राहून राहून मी स्वतःलाच ग्वाही देत होतो की परमेश्वरानं ती माझ्याकरताच बनवलेली आहे. वी आर इंडीड मेड फॉर इच अदर. लखनौमधील वास्तव्याचे 3च दिवस उरले होते. काही साध्य होण्याची लक्षणं दिसत नसल्यानं थोड्याशा निराशेनंच आणि विमनस्क मनस्थितीत मिसेस ॲडम्सच्या घरी गेलो. पाहतो तर कुणीतरी 45च्या आसपासचा सुखवस्तू दिसत असलेला एक गृहस्थ तिच्या घरात आधीच बसलेला होता. आय एम सॉरी मिसेस ॲडम्स, मी म्हणालो. मला कल्पना नव्हती तुमचा कोणी गेस्ट इथं असेल. मी पुन्हा कधीतरी येईन. छे छे, मिसेस ॲडम्स म्हणल्या. यू आर वेलकम. हे मिस्टर मेहरोत्रा समोरच्याच कैसर बंगल्यात राहतात. हॅलो, मी म्हटलं. नाईस टू मीट यू. आणि टिपॉयवरील एक नियतकालिक चाळ्याच्या विचारात असताना एक कल्पना विजेसारखी माझ्या डोक्यातून चमकून गेली आणि माझे डोळे क्षणार्धात विस्फारले गेले. कैसर बंगल्यातले ते गृहस्थ म्हणजे म्हणजे माझ्या प्रियतमेचाच हा बंगला. म्हणजे तिचे वडील तर नसतील. माझं हृदय उगाचच धडधड करू लागलं. मिसेस ॲडम्सच्या बोलण्यानं मी भानावर आलो. तुमचा प्रॉब्लेम कदाचित हे दूर करू शकतील. माझ्याकडे अंगुली निर्देश करीत मेहरोत्रांना त्या म्हणाल्या. मग माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या, मिस्टर मेहरोत्रांच्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या बाबतीत त्यांना तुझी मदत हवी. त्या गृहस्थाचं एकच काय 100 रिटर्न सुद्धा मी भरून द्यायला तयार होतो. आय एम ॲट युअर सर्व्हिस मिस्टर मेहरोत्रा. चला बघूया काय प्रॉब्लेम आहे तो. त्यांनी हो म्हणायच्या आत मी जायला उठलो सुद्धा. मेहरोत्रांच्या घरात शिरताना पायात कंप सुटला होता. घसा कोरडा पडला होता. माझं स्वप्न आज प्रत्यक्षात माझ्यासमोर अवतरणार होतं. मिस्टर मेहरोत्रांनी त्यांच्या 2 फाईल माझ्याकडे आणून दिल्या. कामाच्या निमित्तानं विचारतोय अशा आविर्भावात मी सहज विचारलं, तुम्हाला एक मुलगा आहे वाटतं? होय, कौशिक त्याचं नाव. आणि मेहरोत्रा थोडेसे संकोचले. मी बरोबर समजलो. माझ्यासारख्या नवख्या तरुणाशी आपल्या तरुण व सुंदर मुलीची ओळख उगाच कशाला करून द्यायची, असा रास्त विचार त्यांच्या मनात आला असावा. मी प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. आणि एक मुलगी आहे, तिचं नाव मालविका, असं ते म्हणत असतानाच आतल्या खोलीतून दिवाणखान्यात येणाऱ्या दरवाजाच्या पडद्यामध्ये सळसळ झाली आणि आणि ती अप्रतिम सौंदर्य मूर्ती माझ्यासमोर साक्षात उभी होती. तिचा मंद गुलाबी ब्लाऊज आणि लहान फुलांची नक्षी असलेल्या गुडघ्यापर्यंतच्या स्कर्टमध्ये तिचं तेज डोळे दिपवून टाकत होतं. त्यावेळेला माझ्या दृष्टीनं पृथ्वी फिरायची थांबली होती. ग्रह आपल्या जागी थबकले होते. पशुपक्षी वावरायचे थांबले होते आणि मी परमानंदी टाळी लागल्यासारखा निश्चल पुतळा बनलो होतो. तब्बल 2 मिनिटं वेडा झाल्यासारखा मी ते अद्भुत लावण्य न्याहाळत होतो, नेत्रसुख घेत होतो आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि मी मूर्छा येऊन पडलो. कारण 2 मिनिटांपर्यंत आनंदातिरेकानं दिपून गेलेल्या माझ्या डोळ्यांना
तिच्या दोन्ही काखेखालच्या कुबड्याही दिसल्या नव्हत्या आणि फुलांच्या नक्षीच्या स्कर्ट खाली असलेले स्टेनलेस स्टीलच्या नळ्यांच्या साच्यामधील निर्जीव कृत्रिम पायही दिसले नव्हते.